मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. खरं तर विविध पक्षाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत. खरं तर मानदेश भूषण परिवाराने वेळेत वेळ काढून बिदाल गटाचे उमेदवार सौ अलका बाळासाहेब जगदाळे यांच्याशी आज मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहेत. खरं तर सर्वच प्रेक्षकांना आणि मतदारांना प्रश्न पडलेला आहे की अलका बाळकृष्ण जगदाळे या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे, पण राजकीय वारसा माहेरी सासरी आहे का? त्याचबरोबर आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कशा पद्धतीने काम करणार आहेत, अशी विविध माहिती आज आपण त्याच्याशी गप्पा मारताना घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत ते बिदालकर आहेत, प्रताप आप्पा भोसले आहेत. खरं तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बिदालकरांना अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. अशा विविध विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की तुमच्या माहेरी राजकीय वारसा आहे का? आहे. मग कशा पद्धतीने जोपासलेला आहे? म्हणजे वडील काय करत होते, चुलते काय करत होते? माझे चुलते 30 वर्ष गेले 30 वर्ष सरपंच होते. कुठल्या गावचे? ओगलेवाडी, सदाशिवगड. सदाशिवगड म्हणजे कराड तालुक्यातील सदाशिवगड हे तुमचं माहेर. माहेर. आणि वडील 30 वर्ष चुलते चुलते सरपंच होते. सरपंच होते. बर. वडील वडील चेअरमन होते. विकास सेवा सोसायटीचे. हा, विकास. आणि अजून घरात कोण? माझ्या वहिनी होत्या. काय नाव त्यांचं? सुर्वे. बर. त्या 5 वर्ष सरपंच होत्या. जेवढा मोठा तुम्हाला राजकीय वारसा आहे माहेरी, म्हणजे आता काही काळजीच नाही, म्हणजे येणारी उमेदवारी तुम्हाला जाहीर झालेली आहे. आणि सर्वांनाच एक मनात प्रश्न पडला होता की ताई राजकीय वारसा आहे का? धन्यवाद ताई. दादा नमस्कार. तुमचं खरं तर मी उल्लेखच केलेला आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की ज्यावेळेला आपल्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली त्यावेळेला काय मनात भावना आली? एक तर बिदालला जवळपास 40 वर्षानंतर, 35 तर अगदी नक्की वर्षानंतर झेडपीची तिकीट मिळाली. बर. ते देत असताना ज्यावेळेला महिला ओपन पडली, तिकीट द्यायचं कुणाला, तर आज बिदाल गाव जवळजवळ 5900 मतदान आहे. बिदालकर मधल्या सर्व ग्रामस्थांनी एवढा मनाचा मोठेपणा दिला आणि एकमुखी माझ्यासाठी उमेदवारी डिक्लेअर केली. आणि त्याला भाऊनी प्रतिसाद देऊन भाऊनी माझ्या मिसेसचं नाव डिक्लेअर केलं. भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर विश्वास ठेवला. आम्ही पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीचे निकटवर्ती असून भाऊ जे सांगतील ते पहिल्यापासून, भाऊंचं आणि आमच्या घराचं फार जुनं संबंध आहे. भाऊंचे वडील आणि आमचे भाऊ बंधू हा हे अगदी जीवलग मित्र. आणि तेव्हापासून हे भाऊ लहान असल्यापासून आमच्या घरी येणं जाणं, आणि ते ऋणानुबंध आज तुम्हाला रिफंड त्याच्यातून आम्हाला ते मिळालं. म्हणजे एक घट्ट नातं तुमचं आणि भाऊंचं घराण्याशी आहे. आणि आज झेडपीची उमेदवारी आज तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद. आपल्या सोबत आहेत ते दादांचे बंधू शिवाजी भाऊ जगदाळे. भाऊ, एक सांगा. खरं तर अजून एक, खरं तर ताईने आता राजकीय वारसा सांगितलेला आहे, त्याच्यातलं त्यांनी माहेरचं सांगितलेलं आहे. पण अजून एक म्हणजे बिदाल वगळता अन्य प्रेक्षकांनाही प्रश्न पडलाय की ज्यावेळेला अलका बाळकृष्ण जगदाळे यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर काय वेगवेगळ्या क्षेत्रातले योगदान आहे? राजकीय वारसा कसा आहे तुमचा? राजकीय वारसा असा आहे, मी ग्रामपंचायतीमध्ये लागोपाठ 25 वर्ष होतो सदस्य म्हणून. बर. पैकी 15 वर्ष उपसरपंच. बर. नंतर मी विविध सोसायटीचा चेअरमन होतो, सहकारी सोसायटीचा. थोडं ते 5 वर्ष होतो, सदस्य 10 वर्ष होतो. नंतर माझी पत्नी रत्नमाला शिवाजी जगदाळे त्या 5 वर्ष सरपंच होत्या. आणि माझे धाकटे बंधू हे सुद्धा सोसायटीचे चेअरमन होते, सदस्य पण आहेत. सदस्य पण आहेत. हो. आणि शिवाय मी शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर मी डायरेक्टर होते. बर.
सुनबाई चिरंजीव चिरंजीव ग्रामपंचायत म्हणजे 5 वर्ष सदस्य आणि सुनबाई सुद्धा 5 वर्ष सदस्य होते. बर. टोटल आम्ही घरातलेच जवळजवळ 40 वर्ष सदस्य म्हणून होतोच. 40 वर्ष. आणि शिवाय दादाने आणि तुम्ही दोघांनी पण मिळून बिदाल सोसायटीला चेअरमन पद भूषवलेलं आहे. हो हो हो. आणि शिवाय दादा मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. म्हणजे जसा ताईंच्या माहेरी राजकीय वारसा आहे तसा तुमच्याकडे पण एक भक्कम राजकीय होय, वारसा होय, आहे. होय. अजून एक आहे की आणि शिवाय आमचे चुलत चुलते ते पण जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होते. कोण चुलत? दोंडीराम रामचंद्र जगदाळे. हा, ते पण होते. हो म्हणजे आता चुलत चुलते म्हटल्यानंतर आता हे सुनबाई म्हणावं लागेल. हो हो म्हणजे आता सुनबाईंना मान मिळालेला आहे हो जिल्हा हो परिषदमध्ये, हो जे कितीतरी वर्षानंतरचा हा योग आलेला आहे. हो. आणि आज जयकुमार गोरे भाऊने आज तुम्हाला तिकीट देऊन एक सर्वच ऋणानुबंध त्या निमित्तानं जोडलेले आहेत. एक जयभावींचेच उपकार. हे सर्व करण्यामागे हो म्हणजे ऋणानुबंध जोडण्यामागे. हो बरोबर आहे. धन्यवाद. आप्पा, खरं तर आता बिदलकरांना अनेक वर्षापासून संधी मिळालेली आहे झेडपीत मध्ये जाण्याची, तर काय सांगाल? वास्तविक पाहता या घराचं खूप मोठं योगदान बिदालच्या सामाजिक क्षेत्रात आहे. दादांची उमेदवारी ही राजकारण नसून एक सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि शिवाभाऊंचं म्हणजे त्या दोन्ही बंधूंचं योगदान, या योगदानातून दिलेली ही उमेदवारी आहे. कदाचित लोकांचा असा समज असेल की राजकीय दृष्ट्या किंवा काय, परंतु यांचं योगदान खूप मोठं होतं आणि बिदालच्या संपूर्ण बिदालच्या जडणघडणीमध्ये या कुटुंबानं आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळं बिदालमधून त्यांच्या विरोधात सुद्धा उमेदवारी करताना विरोधी पार्टीला खूप मोठा प्रश्न पडला होता. हे खरं त्यांचं यश आहे. भाजप पार्टीनं त्यांना तिकीट दिलेलं जरी असलं तरी बिदालमधल्या भाजप पार्टीनं एकमुखी त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि तेच नाव ग्रामस्थांच्या सुद्धा तोंडात होतं. आणि या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊंनी आणि त्यांचे व्यक्तिशः संबंध आहेतच, त्याबद्दल दुमत नाही, पण भाजपच्या सर्वेमधून अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्जिन घेणारी सीट, अशा पद्धतीचं त्यांचा तो सर्वेमधून आलेला निष्कर्ष होता. आणि तुम्हाला दिसेलच की एवढ्या मोठ्या गावात विरोधी पक्षाकडून ज्या दिवशी उमेदवारी येत नाही, याचा अर्थ त्यांचं गावातलं बेसिक काम काय आहे. कदाचित मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, परंतु ज्या वेळेला निवडणुकीचा प्रश्न येतो त्यावेळेला सामाजिक कार्याला जोडून निवडणूक असते. हे मात्र त्रिकालबाधी सत्य आहे. आप्पा, खरं तर आता आपल्या घरातच उमेदवारी बिदालकरांना मिळालेली आहे. बरोबर आहे. तर प्रश्न अजून एक आहे की किती विक्रमी मतदान आपले बिदालकर? हा, विक्रमी मतदान बिदालकर करतीलच, त्यामध्ये काही शंका नाही. अख्ख्या गटातच विक्रमी मतदान होईल याचा मला पूर्ण आशावाद आहे. मी गटात गेले अनेक वर्ष काम करतोय राजकारणामध्ये. मला पूर्ण अनुभव आहे की या ठिकाणी जयाभाऊंचं काम बोलतंय. लोक मतदान कधी करतात तर ज्या दिवशी तुमचं काम बोलत असतं, आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम बोलतंय. या ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पार्टीची जरी असली तरी आमदार जयकुमार गोरेंचं काम या मतदारसंघामध्ये प्रकर्षानं जाणवतंय आणि हा इफेक्ट पूर्ण भाजपवरती सकारात्मक पद्धतीनं होता. जास्तीत जास्त तुम्हाला मतदान ह्या ठिकाणी 100% विक्रमी मतानं गेल्या 35 वर्षात एवढ्या मतानं लागणारी ही पहिली सीट असेल आणि बिदालकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा या ठिकाणी या आमच्या उमेदवारीला मिळतो. धन्यवाद. मगाशी तर खरं तर जाता जाता एक प्रश्न विसरलो. तो प्रश्न असा होता की बैल मारणे, तोरण मारण्याची एक स्पर्धा असते, त्याच्यात पण तुमचं योगदान असतं. ते कशा पद्धतीने योगदान असतं? ते स्पर्धेला बक्षीस वगैरे असं ते कसं आहे? म्हणजे ते नेहमी तुमचं असतं दादा? कसं आहे की गेले जवळजवळ 45 वर्ष हा बेंद्राचा कार्यक्रम तर खूप जुना आहे, पण 45 वर्षात 40 वर्ष तरी आमच्या घरातला बैल फायनलला कायम असतो. आमच्या वडिलांना बैलांचा फार मोठा नाद. माणसं मिळत नाहीत, नंतर होत नाही, तरी सुद्धा अजून 1-2 बैल कायम आहे. तिथं पण तुमचं योगदान आहे.
आणि शिवाय ते तुमचं शिल्ड वगैरे ते पण तुमच्या तर्फेच हो हो ते पण तुम्ही परंपरा जे- जोपासलेली आहे. म्हणजे बैल तोरण मारण्याच्या स्पर्धेमध्ये बक्षिसाचं सुद्धा तुमच्याकडे आहे. म्हणजे बैल म्हणजे बिदालच्या जडणघडणीत योगदान द्यायला आम्ही कधीच कमी पडलो नाही. जे मोठीपणा म्हणून आहे, एक नैतिकता म्हणून जी आपली गावाच्या संगती नाळ जुडली आहे, त्या पद्धतीने आपल्या इच्छेनं जे काय आपल्या यथाशक्ती होईल हे नेहमीच योगदान योगदान देण्याचं काम आम्ही केलेलं आहे भाऊ. कायमच राहिलेलं आहे. दादा अजून एक प्रश्न आहे. खरं तर आता जिल्हा परिषद निवडणूक झाली का विकास कामाचा एक मुद्दा येणार आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. तर काय असं बिदालच्या गावासाठी एक विकासाचं काम पहिलं आणावं वाटतं? म्हणजे जे आता तुम्ही कामं बघताय पहिलं काम असं कुठलं तुम्ही देचाल की ते बिदालकरांना माझ्या असं मनात डोक्यात- कुठलं आहे काम की ते पहिलं काम मी झेडपीत पाऊल ठेवलं का आम्ही माझ्या डोक्यात एकच काम आहे की मी ज्यावेळेला सोसायटीचं चेअरमन झालो त्यावेळेला गावातल्या लोकांना सांगितलं की आपल्या गावाला सोसायटीतर्फे कार्यालय आहे. त्याचं बजेट इंजिनियरनी 2.25 कोटी रुपये केलं. तेच काम मी 15,000 स्क्वेअर फुटाचं 80 लाखात करून दाखवलं. आणि ज्या दिवशी- गावाची बचत झाली आपल्या हा. पैशाची. आणि गोरगरिबांना सर्व सभासदांना अल्प अगदी ना नफा ना तोट्यावर ते आम्ही खुल्लं केलेलं आहे. ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर झाली त्या दिवशी मी गाववाल्यांना सांगितलं की माझ्या मनात एकच विचार आहे की गावातल्या लोकांना चांगल्या पद्धतीचे आरोग्यासाठी चांगला दवाखाना व्हावा आणि तो भाऊंच्या प्रयत्नात मी 100% आणण्याचा प्रयत्न करेन आणि ते पहिलं काम करेन. धन्यवाद. खरं तर उमेदवार आहेत त्या अलकाताई बाळकृष्ण जगदाळे ताईंनी पण आपल्याला राजकीय वारसा सांगितलेला आहे, भाऊनी सांगितलेलं आहे, दादानी सांगितलं आणि आपण सुद्धा बिदालकरांच्या वतीनं प्रतिक्रिया दिलेल्या आहे, भावना व्यक्त केलेल्या आहे. खरं तर अजून एक जे काम महत्वाचं दिसलं बिदालकरांच्या नजरेत दररोज दिसत आहे ते मंगल कार्यालयाच दिसत आहे. खरोखर मान तालुक्यात दादा जिल्ह्यात असं काम असेल की सोसायटीचं स्वतंत्र मंगल कार्यालय आणि हे तुमच्या चेअरमन कालावधीत झालेलं आहे. एकमेव तालुक्यात एकमेव तालुक्यातले एकमेव आणि जिल्ह्यात बहुतेक आता असं कुठं नाही, पण हे काम तुम्ही दिलेलं आहे. मागाशी शब्द दिला की फार महत्वाचं योगदान आमच्या दोघा बंधूंचं आहे आणि कदाचित तीच भूमिकेतनं तुम्हाला तिकीट भाऊनी तुम्हाला दिलेलं आहे आणि पहिलं तुम्ही दवाखान्याचं काम करणार आहात. भाऊ, दादा, ताई आणि आप्पांना मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या भावी राजकीय वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.